मोठे रवंडी हे कोपरगाव तालुक्यातील सगळ्यात मोठे गाव. गोदावरीच्या नदीकाठी वसलेले हे गाव आपल्याला तालुक्याचा इतिहास माहिती असला तरच आपण इतिहास भरू शकतो. कोपरगाव तालुका त्याचा वडगाव पासून ते पंचांनापर्यंत गोदावरीच्या काठावरती दोन्ही बाजूला वसलेला हा तालुका. गोदावरी नदी नाशिकपासून सुरू होते पैठणपर्यंत. पुरातन काळामध्ये ह्या परिसराला दंडकारण्य असं संबोधलं जायचं. दंडकारण्य म्हणजे या अरण्यामध्ये अनेक ऋषीमुनींनी तप केलं होतं. आज या कोपरगाव तालुक्यामध्ये 1899ला दुष्काळ पडला. कारण या नदीकाठी जेवढी वृक्ष होती झाडं होती ही तोडली गेली आणि ते वाळवंट तयार केलं गेलं. 1899 एवढा भयानक दुष्काळ पडला कोपरगाव तालुक्यामध्ये की अनेक पशु आणि माणसं त्यांना रक्तपात केला होता. तत्कालीन ब्रिटिश शासनाने तात्काळ 1918ला दावा धरण बांधला आणि गोदावरी होते आणि दावा कालवा प्रवाहित केली. त्यामुळे आपल्या तालुक्याला 100 वर्षापासून पाण्याची टंचाई कधी भेटली नाही. तरी पाटाला पाणी होतं तर गेल्या 100 वर्षामध्ये आपल्याला पाऊस कधीच चांगला पडलेला नाही. त्याचं कारण आपण कोपरगाव तालुक्यातील जनतेने झाडं लावण्यामध्ये कंजूसी केलेली आहे. आता आपण लोक बघतो की ढगे उभे आहेत परंतु ते आकर्षित होत नाही. ढगे आकर्षण करण्याकरता केवळ आणि केवळ झाडच कारणीभूत आहे जी आपण कधीच लावली नाही. आपल्या इंच जागा जमिनीसाठी आपण भांडत असतो आणि झाडांना आपण काही जागा दिली नाही. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरापुढे दारापुढे आपल्या गावात जागा त्या ठिकाणी बांधावरती झाडं लावावी. थोडी झाडं लावावी जेणेकरून हे जे घडलेले ढग आहे हे आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या परिसरात पोचवले पाहिजे. हे ढग पोचवल्यानंतर जे पाणी आहे हे नदी नाले त्यांनी वाहून गोदावरी पासून समुद्राला भेटतो. हे पाणी प्रत्येक थेट आपण आढळला पाहिजे. आपल्याला गोदावरी नाल्याचं पाणी मिळतं. हे पाणी आपण जर आपल्या दुसऱ्याच्या घरी बघितल्या तर जिल्ह्यापासून ते सत्तरपर्यंत ह्या जमिनीपासून पाणी काढावं मागायला पाणी काढावं अशा योजना दर्शवलेल्या असतात. तर हे पाणी आपण शेततळ्यामध्ये साठवत नाही. हे पाणी वाहून जातं बुडून जातं उडून जातं. हे शेततळ्यामध्ये हे पाणी टाकलं असतं. तर भविष्यामध्ये रब्बी हंगामात किंवा खरीप हंगामामध्ये तुषार सिंचनाने किंवा ड्रीप सिंचनाने आपण सर्व शेती करू शकतो. आपल्या गाव सुरू करू शकतो. आपल्या तालुक्यात सुरू करू शकतो. आणि जमिनी पिकवायची असेल तर शिक्षणाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. स्वच्छतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्याच आपलं गाव शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध होईल आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल. त्याला संकल्प करूया. आता या पावसावर जास्तीत जास्त वृक्ष लावू आणि जास्तीत जास्त पाणी हलवण्याचा प्रयत्न करू इच्छा आहे.